पुण्यात बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेला गोळीबार हा गाडी घासण्याच्या किरकोळ वादातून झाल्याचं समोर आलंय। वादानंतर 7 ते 8 जणांच्या टोळक्याने मारहाण करत गोळीबार केला होता। यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। तर या घटनेनंतर पोलीस वाढत्या गुन्हेगारीला कशा प्रकारे आळा घालतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याची ओळख ही पूर्वी शिक्षणाचे माहेरघर म्हणून होती, पण आता पुण्याची ओळख बदलत आता ती झाली आहे गुन्हेगाराचे शहर म्हणून। नुकत्याच पुण्यात 2 ते 3 दिवसापूर्वी बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 2 मोठ्या घटना घडल्या। त्यातील पहिली घटना यामध्ये कोयता गँगने महिलांना शिवीगाळ करत तेथील गाड्यांची नुकसान केली। या घटनेनंतर पोलिसांनी 2 तासातच त्या आरोपींना अटक करण्यात आली आणि ती घटना ताजी असतानाच काल रात्री गाडी घासण्याच्या किरकोळ वादावरून त्या काही तरुणांनी बेदम मारहाण करत गोळीबार केला। अशा प्रकारच्या घटना पुण्यात रोज घडत आहेत। नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। पोलीस यांचा बंदोबस्त कधी करणार? नुसता बंदोबस्त न करताच कायमचा बंदोबस्त करण्याची नागरिक मागणी करत आहेत। न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे, धन्यवाद।